जेव्हा तुम्ही एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहता किंवा एखादं पुस्तक वाचता आणि त्या पुस्तकातली एखादी मोटिव्हेशनल गोष्ट तुम्हाला इतकी आवडते आणि तुम्ही मोटिव्हेट होता. तुम्हाला असं वाटतं, की मला सुद्धा आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवायला हवं. मला सुद्धा आयुष्यात एखादं स्वप्न पाहायला काय हरकत आहे? किंवा यापूर्वी तुम्ही एखादं ध्येय ठरवलं असेल आणि ते मध्येच सोडून दिलं असेल किंवा स्वप्न पाहिलं असेल आणि ते काही कारणास्तव सोडून दिलं असेल, तर ते स्वप्न तुम्हाला पुन्हा पूर्ण करावंसं वाटतं. त्या ध्येयाच्या दिशेनं तुम्हाला पुन्हा एक पाऊल पुढे टाकावसं वाटतं. अगदी बरोबर आहे आणि ते करायलाच पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय असणं गरजेचं आहेच. मी तर म्हणतो किंबहुना ते असायलाच हवं. पण नुसतं एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहिला किंवा एखादी मोटिव्हेशनल स्टोरी वाचली आणि आत्ता माझं स्वप्न पूर्ण होईल, अशी जर तुमची कल्पना असेल, अशी जर तुमची समजूत असेल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. त्या मोटिव्हेशनल व्हिडिओमुळे किंवा त्या एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या पूर्ण अंतर्मनामध्ये आग लागलेली असेल आणि तुम्ही पूर्ण जोशमध्ये आलेला असाल किंवा तुम्हाला पूर्ण उत्साह वाटत असेल आणि तुम्हाला आता असं वाटत असेल, की मी माझं स्वप्न, माझं ध्येय पूर्ण करू शकतो. तर केवळ एखादा मोटिव्हेशन व्हिडिओ बघून ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुमच्या मनात निर्माण झालेला उत्साह किंवा तुमच्या मनात लागलेली ही आग, जर तुम्हाला पेटती ठेवायची असेल, तुमच्या ध्येयाची गाडी जर तुम्हाला कंटिन्युअसली चालत ठेवायची असेल, तर त्या गाडीमध्ये डिसिप्लिनचं पेट्रोल, डिसिप्लिनचं इंधन टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. या गोष्टी जर तुम्ही करणार असाल आणि परमनंटली वेळोवेळी तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ॲक्शन घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करायची जर तुमची तयारी असेल, तरच तुमचं ध्येय पूर्ण होऊ शकतं. केवळ कुठलातरी एखादा व्हिडिओ पाहिला किंवा एखादी गोष्ट ऐकली आणि आत्ता आपल्याला वाटलं, की आता आपण काहीही करू शकतो, तसं मुळीच नसतं. एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी कायम उत्साहित असायला हवं. त्याच्यानंतर स्वतःला डिसिप्लिन लावलेलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कन्सिस्टंट असायला हवं. त्यानंतर तुमचा फोकस असायला पाहिजे. तुमच्याकडे पेशन्स असायला हवेत. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर ते स्वप्न पूर्ण होत असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरोखर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर स्वतःला आधी शिस्त लावा आणि मग तुमच्या स्वप्नाचा विचार करा किंवा तुमच्या ध्येयाचा विचार करा. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचं स्वप्न पाहत असाल, तर तुम्ही मात्र नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल आणि तुमचं स्वप्न देखील नक्कीच पूर्ण होऊ शकतं. सो आवडलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक व्हेरी मच.